गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. या कुंदे तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासने या ब्रह्मच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पात् सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सा मां पात् सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. माता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दानये. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र ही वाचे. दुरिताचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जे वांचील तो ते लाभो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पीयूषाचे. चंद्रमे जे अलांछन मातंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवावेची. एथ म्हणे श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसाओ. येणे बरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला.
उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण कालपर्यंत 11 अध्यायांचं निवेदन किंवा जे विचार आहेत ते आपण ऐकून घेतले. आता आजच्या या मालिकेच्या पुष्पामध्ये आपण 12वा जो अध्याय आहे, ज्याला भक्तियोग असं नाव आहे, त्याचं विवरण करणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण विविध देवतांना अभिवादन केलेलं आहे आणि त्यामध्ये आजचा दिवस मुख्यतः श्री ज्ञानेश्वर महाराज यांची आज जयंती आहे. तर त्या जयंतीनिमित्त आज त्यांना आपण अभिवादन करणार आहोत. सुरुवातीला विश्वगीत असलेलं जे पसायदान, की जे जागतिक आंतरराष्ट्रीय गीत व्हावं, जसं राष्ट्रगीत जसं असतं तसं ते विश्वगीत व्हावं, संबंध जगाला ते आवाहन करणारं असं गीत आहे. जो जे वांछित तो ते राहू, ज्याला हवी ती इच्छा पूर्ण करतो आणि सर्वांकरता आहे, सार्वत्रिक आहे. तर त्याच्या ह्या पसायदानाच्या गायनानं आपण आज मुद्दाम सुरुवात केली.
नेहमीची आपली अभिवादन गीतं असतातच, मंगल गीतं असतातच, परंतु आजचं हे श्री ज्ञानेश्वर जयंतीचं निमित्त साधून आम्ही मुद्दाम आपण होऊन हे पसायदान सादर केलेलं आहे. पसायदान म्हटल्यानंतर ते एक वैश्विक गीत आहे असंच म्हणता येईल. ते कालत्रयातीत आहे, धर्मातीत आहे आणि ज्ञानातीत, अशा प्रकारे सर्वव्यापी. जसं एक विश्वरूप दर्शन जसं असतं तसं ते एक शाब्दिक आणि अंतःकरणाला भिडणारं असं तो पसायदान. याचं गायन नेहमीप्रमाणेच स्वरानंद भक्ती मंडळाच्या संचालिका आणि मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सौ कुमुदिनी मधुसूदन बोपळकर यांनी ते गायन केलेलं आहे. त्याच्यानंतर आज मुद्दाम आम्ही ज्ञानेश्वरांचा एक अभंग सादर करणार आहोत. ज्ञानेश्वरी झाली, नंतर आपण एक अभंग पाहणार आहोत. ज्ञानेश्वरांची ग्रंथसाबदा खूप आहे. त्यात ज्ञानेश्वरी येते, तिला भावार्थ दीपिका असं म्हणतात. त्यानंतर अनुभवामृत आहे की जे तत्वज्ञानाचं आणि विज्ञानाचं मोठं सार सांगणार आहे, आणि चांगदेव 65. हे 3 ग्रंथ मुख्यतः त्यांच्या हातून झालेले आहेत आणि त्यांच्या अनेक गाथा किंवा अभंग तेही प्रसिद्ध आहेत. त्यातला एक अभंग अधिक देखणे तरी हा आपल्याला ऐकण्यात आला. त्याचे गायक होते पंडित महेश खोपटीकर. हे आमच्या नगरचे अतिशय सन्माननीय आणि दिग्गज असे गायक आहेत. त्यांचं शिक्षण भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे त्यांचे शिष्य आहेत. आणि संतवाणी गाणं, अभंगवाणी गाणं हे त्यांचं विशिष्ट वैशिष्ट्य आहे. ज्या तऱ्हेनं भीमसेन जोशी यांचं अभंगवाणी ही अभंग गायन हे जसं प्रसिद्ध आहे, तितकंच त्यांचं संत गायन, संतांच्या अभंगांचं गाणं, त्यांची संतवाणी ही संबंध भारतामध्ये अतिशय विख्यात आहे. अशा गायकाच्या मुखातून अधिक देखणे हा अभंग आपण सादर करतो आहोत. त्यामध्ये प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांचा उल्लेख आहे, विठ्ठल माऊलीचा उल्लेख आहे. तर या 2 माऊली एकत्र आलेले असा अभंग आपण ऐकलात. आणि यानंतर आपण 12व्या अध्यायाच्या अभ्यासाचा आरंभ करणार आहोत. खरं म्हणजे गीतेमध्ये 3 खंड आहेत, 3 पर्व आहेत की ज्याला 3 कांड म्हणता येईल असं आहे. साधारणपणे पहिला अध्याय हा कर्मयोगाचा आहे. पहिला अध्याय नव्हे, पहिले 6 अध्याय साहित्रिक 18ची विभागणी आहे. तर पहिला जो खंड 6 अध्यायांचा त्याला आपण कर्मयोग म्हणू शकतो. नंतर दुसरा टप्पा जो आहे 7 ते 12 पर्यंत तो ज्ञानयोगाचा आहे. आपण सध्या ज्ञानयोगाच्या चौकाला पोचलेलो आहोत. 12व्या अध्यायापर्यंत ज्ञान आलेलं आहे. अर्थात 13व्या अध्यायात काही आलेलं आहे असल्याचा भाग नाही, पण नंतर पुढे मग 13 पासून 18 पर्यंत भक्ती मार्ग सांगितलेला आहे. तर कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग असे हे 3 खंड आहेत, 3 कांड आहेत. हे अगदी काटेकोर 6-6-6 असं अगदी हिशेबाने ते भ्यायचे नाहीत की काही कर्म कधी कधी दुसऱ्या भागात येऊ शकतो, शेवटी येऊ शकतो, किंवा भक्तियोग पहिल्या अध्यायात येऊ शकतो. असं काही कडक असं काही विभाजन नाही आहे. पण एवढं जरी असलं तरी हे विभाग समान नसले ते सर्वांचं ध्येय एकच आहे, मोक्षप्राप्ती किंवा परमात्म्याशी एकरूप होणं. हे जे अद्वैत आहे, तर हे जे लक्ष्य आहे ते या कर्मयोगानं, ज्ञानयोगानं आणि भक्तियोगानं साध्य होतं. पण अनेकदा असं होतं की 2-2 खंड जे आहेत, कधी कधी कर्मयोग आणि ज्ञानयोग एकत्र येतात, कधी ज्ञानयोग आणि भक्तियोग एकत्र येतात हातात धरून. आणि एखादा श्लोक असा आहे की ज्यामध्ये तिन्ही एकत्र आलेले. तसंही मी यथावकाश आपल्याला दाखवीनच. यामध्ये
कर्मयोग ज्ञानयोग कसे एकत्र आहेत, हातात घालून एक ते साधन आहे. तर एक सगळ्यांचं ध्येय एकच आहे, विभागणी आपल्या सोयीकरता 3 खंडात केलेली आहे. तेव्हा अनेकदा 2-2 खंडे एकत्र येतात, 2-2 भाग एकत्र येतात. आता एक मी आपल्याला उदाहरण देतो की ज्यामध्ये ज्ञान आणि कर्म यांचं एकत्रीकरण झालेलं आहे. तो एक विशिष्ट श्लोक जो आहे तो मी आपल्या पुढे सादर करतोय. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते. हे जे ज्ञान आहे ते अभ्यासापेक्षा आणि ज्ञानापेक्षा, अभ्यासात आणि ध्यानापेक्षा ते श्रेष्ठ आहे. ध्यानात कर्मफल प्राप्ती, ध्यानामुळं कर्मफलाचा त्याग कसा करावा हे कळतं. नमी माग फलेषु कदाचन, अशा प्रकारचा फलत्याग जो आहे तो ध्यानामुळे प्राप्त होतो. आणि त्यागात काय होतं, शांती अनंतरम, अखंड शांती त्यामुळे प्राप्त होते. या श्लोकाचा अर्थ मी सांगितलाय, पण मला मुद्दाम उल्लेख करायचा आहे की ज्ञानखंड, ज्ञान विभाग, ज्ञानयोग आणि कर्मयोग एका श्लोकात आलेला आहे. त्याचा श्लोकाचा क्रमांक आहे 12, अध्याय 12 आहे आणि श्लोकही 12 आहे. आता यामध्ये हे कसं एकूण 3 गोष्टी ज्या आहेत तर ते त्याचं थोडं वर्णन केलेलं आहे की ज्ञान, हे ज्ञान हे श्रेष्ठ आहे अभ्यासापेक्षा, पण पुढचं ध्यान जे आहे ते अभ्यासापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि सर्वांमध्ये श्रेष्ठ कर्मफल त्याग आहे. त्या ठिकाणी हा कर्मफल त्याग आहे. फलेच्छा सोडल्यानंतर मा फलेषु कदाचन असं केल्यानंतर हे जर आपण असं जर केलं तर आपला मनशांती प्राप्त होते आणि पूर्ण आनंद मिळतो. आता ज्ञानाचं मोठं वर्णन केलेलं आहे. हे ज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञान आहे. हे ज्ञान पवित्रतम आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. या जगात ज्ञानाश्रय काही पवित्र नाही. तीर्थक्षेत्र पवित्र नाही किंवा आणखीन जे काय मंदिर असतात काय असतात तसं नाही आहे. ते विज्ञानापेक्षा सुद्धा ज्ञान श्रेष्ठ आहे. सर्व अभ्यासापेक्षा, ध्यानापेक्षा. आणि अशा तऱ्हेनं हे ज्ञानाचं पावित्र्य जे ते आपण या ठिकाणी हे पावित्र्य, हे जे पवित्र म्हटले, हे पवित्र म्हणजे नुसतं पवित्र नाही, शुद्ध नव्हे, प्युअर नाही, ते पवित्र करणार आहे. जसं आडात असेल जसं वरती आपलं मिळू शकतो. आणि मुळातच भगवान श्रीकृष्ण हे ज्ञान जे आणि ते पवित्र आहे आणि ते पवित्र करणार आहे. शिक्षक शिकतो, अध्ययन करतो आणि नंतर अध्यापन करतो, तसे इतरांना तीर्थत्व देणार आणि पवित्र करणार असं आहे. आता या अध्यायामध्ये खरं म्हणजे 9, 10 आणि इतर काही अध्यायामध्ये आपण भक्ती मार्ग पाहिलेला आहे, परंतु या ठिकाणी विशेष करून भक्तियोगाचं अधिक वर्णन केलं आहे. त्यामध्ये भक्तीचं जास्त वर्णन आपण पाहतो. तर पहिला मुद्दा असा की ही भक्ती कशी करायची, कोणत्या पद्धतीने करायची. भक्ती करायची नुसतं देवाला नमस्कार करायचा एवढं नाही आहे, तर त्याकरता अभ्यास योग सांगितलेला आहे की हे जी भक्ती करायची, जप करायचा तो पुन्हा पुन्हा करायचा. अभ्यास म्हणजे स्टडी असा नव्हे, पौनःपुन्येने करणं, की एकदाच नव्हे अखंडपणे रात्रंदिवस एकच ध्यास घ्यायचा की मला परमेश्वर विठ्ठल प्राप्ती झाली पाहिजे. तर अभ्यास म्हणजे पुनरुक्ती, ज्याला आपण सराव म्हणतो किंवा ज्याला आणखीन अभ्यास म्हणतो किंवा अखंड त्याचा रियाज ज्याला म्हणतो. तर तशा पद्धतीने ईश्वराचं चिंतन आपण केलं पाहिजे, विठ्ठलाचं चिंतन केलं पाहिजे. अशा तऱ्हेने आपण भक्ती करू शकतो. भक्ती म्हणजे दुसरं निरांजन होणं, प्रसाद दाखवणं, प्रसाद देणं आणि तीर्थ घेणं एवढंच ते मर्यादित नाही आहे. तर आपण जे शिकलेलो आहोत ते सतत आपण त्याचं चिंतन करायचं, मनन करायचं आणि या तऱ्हेनं ईश्वराचं चिंतन करायचं. हा एक पहिला मार्ग आहे. दुसरा मार्ग जे आहे तो मत्कर्म परम, म्हणजे काय जी कामं करायची हे माझं काहीच नाही आहे, ईश्वरच करताय, करवित आहे
अशा भावने जे माझ्यासाठी म्हणजे परमेश्वरासाठी परमात्म्यासाठी जे आपण जे करतो काम तेच खरं. स्वतःकरता, कुटुंबाकरता, राष्ट्राकरता किंवा राज्याकरता केलेलं कर्म हे ते ईश्वराच्या साठी म्हणून जे कर्म केले त्याला मतकर्म असं म्हणतात. तर प्रत्येक व्यक्तीनं ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनं ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करण्याकरता आपण प्रयत्न केला हा एक मार्ग आहे. आणि आणखी एक दुसरा मार्ग आहे की तिसरा एक मार्ग आहे की सर्व कर्म फलत्याग. कर्मण्य अधिकार असते मा फलेषु कदाचन. तर तो मा फलेषु मा म्हणजे नको की कधी तुझा अधिकार फलावर नाहीये. फल मिळेल न मिळेल त्याचा विचारच करायचा नाही की नंतर आम्ही अमुक परीक्षा दिली की डिस्टिंक्शन मार्क मिळतील किंवा केंद्रात मी पहिला येईल असा कुठलाही विचार न करता फक्त मन जे ते आपल्या कामावर एकाग्र करायचं. जसं अर्जुनानं त्या फिरत्या माशाच्या डाव्या डोळ्यावर लक्ष दिलं होतं तर बाकी कुठलेही जग दिसत नव्हतं. यातून आपलं कर्म करायचं, फलाची अपेक्षा धरायची नाही. असे भक्ती कशी करावी याचं विवेचन गीताकारांनी केलेलं आहे. आता हा मार्ग कसा आहे, एका मार्गाने जायचंय पंढरपूर नगर ते पंढरपूर जायचंय तर तो मार्ग कसा, वाया कर्माला जायचं का वाया पुन्हा जायचं, हा मार्ग आता आपण पाहिला. आता हा मार्ग कसा आहे या मार्गाचं वर्णन केलं आहे. त्यामध्ये जे गोष्टी सांगितल्या आहेत ते आपण पाहूया की आपण अभ्यास केला पाहिजे, सराव केला पाहिजे. आणि त्यामुळं हे अभ्यास कधी शक्य आहे, आपण काही अभ्यास जर काही ज्ञान आपल्या जवळ असेल की कोणतरी एक तत्वज्ञान सांगितलंय, कोणतरी एखादं प्रमेय सांगितले ते असल्याशिवाय अभ्यास कशाचा, अभ्यास काही हवीच करत नाही. आणि पण हे ज्ञान जे ते ज्ञानपूर्वक ज्ञान संपादन करून नंतर आपण त्याचा गुरु स्वतः शिकतो आणि नंतर इतरांना शिकवतो, तो अध्ययन करतो आणि नंतर तो अध्यापन करतो. तर त्यात आडात काहीतरी पाणी पाहिजे ना, त्याशिवाय इतरांना तो देईल कसा. आता ज्ञान कसं प्राप्त होतं तर ते ज्ञान नुसतं पुस्तक वाचून गाईड वाचून असं होत नसतं, तर त्याच्याकरता ध्यान केलं पाहिजे. हे त्या ध्यान जे करायचं ते ईश्वराचं ध्यान करायचं, आपण जे काही ध्येय आहे त्याचं चिंतन करायचं आणि त्यामुळं आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. सतत ज्ञान केलं, सतत जर पाठांतर केलं तरच ज्ञान मिळतं आणि ते ज्ञान करायचं आणि ते कसं करायचं तर अभ्यास करून. आता ध्यान जे आहे तर ते आपण पाहिलं, पण अशा तऱ्हेनं यातले एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे कर्मफलांचा त्याग मा फलेषु कदाचन. असं जर आपण फलाची इच्छा न करता केवळ कर्तव्यावर मन एकाग्र केलं तर मनशांती मिळते, मोक्ष मिळतो, ते जे आपलं आत्यंतिक सुख असतं ते मिळू शकतं. आता इतकं आपण या मार्गाचं वर्णन केलं. आता आपण भक्तांचं वर्णन करणार आहोत की आता इतके अभ्यास केलेला, चिंतन केलेले, नंतर ध्यानधारणा केलेले, अभ्यास केलेले, ज्यांनी ज्ञान संपन्न झालेले आहेत असे भक्त कसे असतात तर ते भक्त भगवान श्रीकृष्णांच्या मते ते अतिशय त्याचे प्रिय आहेत. समेत प्रिया हे विषय हे अवतरण अनेक श्लोकामध्ये येतं. तर हा आदर्श किंवा खरं म्हणजे प्रिय किंवा लाडका ज्याला म्हणता येईल, कारण मुळात शब्द समेत प्रिया हा शब्द अनेक श्लोकात आलेला आहे. तर असा हा आपल्या भाषेत लाडका आणि कोणालाही हेवा वाटेल असा आदर्श जो भक्त कसा असतो तर त्याचे वर्णन थोडक्यात जे केलेलं आहे ते थोडंसं आपल्या पुढं त्याचा उल्लेख करू की हा कोणाचाही द्वेष करत नाही, कुठल्याही प्राणी मात्राचा अद्वेष्टा सर्वभूतांना, आणि तो सर्वांशी मैत्री करणारा, सर्वांच्याबद्दल कणव व्यक्त करणारा, करुणा व्यक्त करणारा असा भक्त असतो. त्याला स्वतःचं काही हवं नसतं, तो निर्मम असतो. हे माझं काहीच नाही, ही देवाची कृपा आहे, गुरूंची कृपा आहे, मी त्यात नाहीच आहे, मला वजा करा असं निर्मम वृत्तीचा असा हा भक्त असतो.
नंतर तो निरहंकार असतो की मी अमुक एक गोष्ट केली, तर त्याच्यात त्याला गर्व नसतो, कुठल्या प्रकारचा अहंकार नसतो. आणखी त्याचं वैशिष्ट्य आहे की सुख आणि दुःख यांना सारखं मानणार असतं. कधी कधी गोष्टी आपल्या अनुकूल घडतात आणि कधी कधी प्रतिकूल घडतात, तर दोन्ही तो समान मानणार आहे. ते सुख मिळालं म्हणून तो चढून जात नाही किंवा दुःख मिळालं तो खचून जात नाही. असा हा अतिशय कार्यक्षम असा भक्त असतो. आणखीन तो कसा असतो तर ते संतुष्ट, जे काही ईश्वर कृपेने मिळालेलं आहे, इतरांच्या सहकार्याने मिळाले, गुरुच्या कृपेने मिळालं, प्रसादामुळे मिळालं, तर जे काही आहे त्याच्यावर तो समाधानी असतो. की अमुक एक गोष्ट मिळाली, आणखीन काहीतरी जास्त मिळालं पाहिजे, की चुकीचे मिळालं, असं कुठलीही तक्रार करत नाही. आणि हे काम करताना, अभ्यास करताना पक्का निश्चय असतो त्याच्यामध्ये. हे ठरवले मी अमुक एक गोष्ट करायची, मी करायचीच, त्यात विचलित व्हायचं नाही. मी आज इंजिनियर जायचं असं वाटलं, नंतर उद्या जर वाटलं की मेडिसिनला जायचं, तर एकदा मनात ठरलं ना की अमुक शाखेला जायचं, तर ते असा निश्चय करणारा असा भक्त असतो. आणि दुसरं असं आहे, त्याच्यामध्ये अर्पण बुद्धी असते की आपण जे काही संपादन केलं, तर ते संपादन मनपूर्वक केलेलं आहे, बुद्धीला जाणून केलेलं आहे. ही अर्पण बुद्धी आहे. द्यायचं, पण नुसतं देण्याकरता द्यायचं नाही, ते मनापासून द्यायचं आणि बुद्धी जाणीवपूर्वक द्यायचं. असं करणारा जो असतो तो एक आदर्श म्हणा, लाडका भक्त म्हणता येईल. आणखी भक्ताचं वैशिष्ट्य असं आहे की तो लोकांना त्रास देत नाही, कोणालाही त्रास देत नाही, कोणाची हॅरेसमेंट करत नाही, आणि त्यामुळं त्याची प्रतिक्रिया म्हणून लोकांकडून त्याचा त्रास होत नाही. की हाच कोणाला यांनी जर हात पुढे केला तर तो मनुष्य हात पुढेच करणार, यांनी काठी मारली तर तो काठी मारणार. तर या ठिकाणी लोकांना तो स्वतः त्रास देत नाही, लोकांना आक्रमण करत नाही, लोकांशी कटकटी करत नाही. आणि तो इतका शांत जर असला तर विरोधकात शांतच असा होता. तेव्हा लोकांना त्रास न देणार आणि लोकांकडून त्रास न होणारा असा आहे. आणि आणखी ते स्वभावाचं वैशिष्ट्य, अनेक स्वभावाची वैशिष्ट्य सांगितली आहेत की राग आणि द्वेष हे सारखंच मानतो. की एखादी गोष्ट हवी आणि एखादी गोष्ट नको, त्याचा काही फरक पडत नाही. की अमुक एक गोष्ट पाहिजे आणि अमुक गोष्ट मला नको, असं ते मनात नसतं. जे आहे चांगल्या गोष्टीवर तो प्रेम करतो, इतर गोष्टींचा विरोध करतो. तर हे जे स्वतःचं यश आणि इतरांना द्वेष करण्याची वृत्ती त्याच्या मनात नसते. तो निरपेक्ष असतो, कुठलीही अपेक्षा न धरता काम करायचं, ते आपलं काम करायचं. त्यातनं अमुक एक गोष्ट मिळावी, अमुक पदवी मिळावी, अमुक एक पुरस्कार मिळावा, असं त्याचं स्वरूप नसतं. असं वागणारा जो आहे तो कृष्णाच्या मध्ये, सर्वांच्या मध्ये तो आदर्श किंवा लाडका मित्र आहे. त्याचं वागणं कसं असलं पाहिजे की शुची म्हणजे पवित्र, सात्विक पाहिजे तो. नाहीतर उगीच काहीतरी हे व्यसन आहे, ते व्यसन आहे, आळस आहे, असं काही नाही. तर आधी प्रसन्न मनाने आपले जे काम करायचं ते करायचं. आणि शिवाय त्यांनी हे करताना दक्ष असलं पाहिजे, मी तत्पर असलं पाहिजे की आपले जे काम करतो आहोत ते काम आपण अचूकपणे करतो आहोत, त्यात कुठलीही गडबड घोटा होऊ नये, अशा तऱ्हेने तो काम करणार असतो, तत्परतापूर्वक काम करणार असतो. आणि याशिवाय कधी कधी तो कर्मांचा त्याग करतो, पण तो तात्पुरता असतो. त्याचा त्याग जो आहे तो कर्माचा त्याग नसतो, तर फलाचा त्याग असतो. आणि अशा तऱ्हेनं आणखी पुढे उल्लेख केलेला आहे की कर्म करण्यापेक्षा कर्म न करणं हे वेळ नसतं. खरं म्हणजे कर्मण्य अधिकार असते, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आलेच आहे. आणि अशा तऱ्हेनं हे कर्म जे आहे ते कर्मापेक्षा सर्व श्रेष्ठ आहे. न करत्यापेक्षा करता
हा नेहमी श्रेष्ठ असतो, असं 8व्या श्लोकात सांगितले. त्याचा थोडासा आपण उल्लेख करणार आहोत. आत्ता जे मी विचार म्हणले त्या दृष्टीने महत्वाची काही अवतरणं गीताकारांनी जे सांगितलेले आहे. समहा शत्रौच मित्रेच, आता उल्लेख आला जातो की शत्रू असो, मित्र असो, दुष्ट असो, तर समहा शत्रौच मित्रेच तसा मानापमानयो. मान असो अपमान असो, मानापमान हे नाटक आपल्याला माहिती आहे, त्याचा काही संबंध नाही, पण मला सहज आठवलं तर मान आणि अपमान हे समान मानणार आहे. कधी कधी आपला गौरव होतो, कधी कधी पुरस्कार मिळतो आणि कधी कधी अपमान होतो. असं परिस्थितीजन्य असतं ते, किंवा ते तात्पुरतं असतं. तर मान असो अपमान असो तो समान लेखणारा, म्हणजे मनाने इतकं शांत असो की मला फलप्राप्ती हो न हो, माझा मान हो माझा अपमान हो, सन्मान हो की आणखी धिक्कार हो, हे तो शांतपणाने सहन करतो. आणि असं मान आणि अपमान, शत्रू आणि मित्र यांना तो एकत्र मानणार असतात. शीतोष्ण सुख दुःखेषु समाहा, थंड असो किंवा उष्ण असो. आता हिवाळ्यात खूप थंडी पडते, उन्हाळ्यात खूप टेम्परेचर वाढतं मे महिन्यामध्ये, तर ते जरी असलं तरी त्या वेळेला आपण निवृत्ती खबरदारी घेतोच. परंतु यांची इच्छा, यांची भगवानांची श्रद्धा आहे, अशी शिकवणूक आहे की ते थंड गोष्टींनी तुम्ही जरी गाठून गेलात की उष्णांवर जरी अटॅक आलात तरी सुद्धा आपण त्या वेळी ते सहन करायचं. तेव्हा सुख असो दुःख असो तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे भेद न करता त्यांना समान मानून आणि अगदी निश्चलपणानं आणि आसक्ती मनात न ठेवता, मनात आसक्ती न धरता, अपेक्षा न धरता जो करतो, आपलं कर्तव्य करतो, तो एक आपल्या भगवान श्रीकृष्णांचा लाडका भक्त आहे. आता सांगितलं तेच परत आणखी सांगतो की जसं सुखदुःख एक मानायचं, त्या तऱ्हेनं लाभ आणि अलाभ, फायदा हो नुकसान हो, ती तात्पुरती फेज असते. तर आज फायदा झाला, काही काही नुकसानही होतं, पण त्याच्यामध्ये डगमगून जात नाही. कधी कधी आपला जय होतो, कधी अपजय होतं. आता क्रिकेटच्या मॅचमध्ये आपला कधी कधी आपण जिंकतो, कधी कधी आपले नशिबी पराजय येतो, अजय येतो, पराजय येतो. म्हणून त्यांचं खचून जायचं कारण नाही, जय झाल्यानंतर फार मोठं जल्लोष करायचं कारण नाही, की अपजय झाल्यानंतर आपण त्याच्यामुळं खचून जायचं नाही. कारण आपण अपयश ही यशाची पुढची पायरी आहे. आज अपयश आहे, पण त्यातून आपण अनेक गोष्टी शिकतो आणि त्यामुळे आपण पुढे वाटचाल करतो. तर असं हे भक्ताचं वर्णन केलेलं आहे की आदर्श भक्त कसा, आणखी त्याचा आवडता भक्त कसा, आदर्श भक्त कसा, याचं वर्णन भगवानांनी केलेलं आहे. आता हे आपण जे इतके प्रकार हे जे भक्त पाहिले, तर ते भक्त एकच प्रकारचे नाही आहेत, त्यांचे प्रकार अनेक आहेत. म्हणजे सोहळं नेसून करणारा किंवा शूज पॅन्ट घालून करणारा असा त्यात अपेक्षित नाही. तर भक्ताची जी लक्षणे सांगितली आपण ती थोडीशी पाहणार आहोत. त्याचे भक्ताचे प्रकार आहेत. ते व्यक्ताची जी भक्ती करतात, व्यक्त म्हणजे डोळ्यासमोर दिसतो, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं, निदान मुखदर्शन घ्यायचं किंवा कलश दर्शन घ्यायचं. तर हे जे व्यक्त आहे, पांडुरंगा व्यक्त आहे, तो काही अंतराळात नाही. पांडुरंग नुसतं मनात म्हणलं तरी कठीण उभा राहिलेला आपण पाहतो, तशीच रुक्मिणीही पाहतो. तर ह्याची भक्ती करणं सोपी आहे, कारण तो समक्ष आपल्या समोर दिसतो, तो आपल्याला पाहतो, आपल्याशी बोलतो. नामदेवाची त्यांनी खीर चाटलेली होती, तर असा हा आपल्याशी तुमचा मित्र असलेला, अशी जी उपासना असते ही भक्ती. ते अशी उपासना करणारी भक्त आहेत, त्यांचं वर्णन एक प्रकार म्हणून सांगितलेलं आहे. आणि ही भक्ती फार सोपी असते, ती काही अवघड नसते. समजा मी म्हटलं की रंग, काय कळत नाही, रंग म्हणजे कोणता, काळा निळा हिरवा इंद्रधनुष्य, काही कळत नाही. पण म्हटलं की इंद्रधनुष्य आहे बाबा, किंवा निळं आकाश आहे, लाल समुद्र आहे,
असं काही म्हटलं, स्पेसिफिक सांगितलं तर ते दर्शन आपल्याला सहजपणे होऊ शकतं. रंगांचं दर्शन तसं होत नाही. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे व्यक्ताची उपासना करणं सोपं आहे आणि अव्यक्त जे आहे त्याची उपासना करणं अवघड आहे. नुसतं आकाश म्हटल्यावर काय आपण मन एकाग्र करणं, आकाश आपल्याला दिसतच नाही, नुसतं निळा दिसतं. नुसतं समुद्र म्हटलं तर काहीच कळत नाही, पण त्यातनं नौका चालली, काहीतरी दिसलं, कोणी सावरकरांनी उडी मारली तर ती आपल्याला कळते, ती आपल्याला भावते, आवडते. पण ते नुसतं समुद्र म्हटल्यानंतर मग काळा समुद्र आहे का इंडस भारतीय दक्षिणेकडचा सागर आहे का कुठला सागर आहे काहीच कळत नाही आपल्याला. सगळे सागर खरं एकच असतात, पण त्या सागर म्हटल्यानंतर आपल्याला नेमकं काय ते कळत नाही. त्यात एखादी नौका असेल, जहाज असेल, सुएझ कॅनलवरून टर्न जाणारी एखादी मोठं जहाज असेल तर ते आपल्याला कळतं. तसा व्यक्ताची उपासना आणि अव्यक्ताची उपासना असा फरक आपण पाहतो. आता हाच विचार एका श्लोकामध्ये गीताकार सांगतात. अव्यक्तासक्त चेतसाम अव्यक्ता ही गतिर् दुःखम देहोद्वीर अवाप्यते. जे शरीरधारी आहेत त्यांना अव्यक्ताची म्हणजे निर्गुण निराकाराची जे ज्ञान असतं ते दुःखदायक आहे. तर ज्यांनी अव्यक्तावर मन लावलेलं आहे, जे अव्यक्ताची उपासना करतात, ती त्यांना दुःखकारक असते. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की नुसता रंग कळत नाही, नुसता समुद्र कळत नाही, आकाश कळत नाही, आणि त्या तऱ्हेनं अव्यक्तावर मन एकाग्र करणं हे अवघड असतं. आणि अशा तऱ्हेने केलं की या पद्धतीने वागला तर तो त्या भक्तांचा उद्धार होतो. तत्व उद्धार कसा होतो तर तो आपण पाहतो. त्यांनी काय करायचं, भक्ताला उन्नती हवी असेल, त्याचा उद्धार हवा असेल तर त्यांनी आपली सर्व कर्तव्य अर्पणबुद्धीने करायची. इदन्न मम आपण दक्षिणा देतो, पण ती नुसती देत नाही, भिजवून देतो. त्यात आपुलकी असते, श्रद्धा असते. तर अशा तऱ्हेने आपली कर्तव्य करणार आहे की मी म्हणजे फार प्रचंड काम केले, माझ्यामुळेच ते घडलं आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नाही असा मना विचारानं एक ठरायचं नाही. की श्रद्धा पाहिजे की ईश्वरानेच मला माझ्या हातून करून घेतलेलं आहे, आणि अशी ईश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणारा आणि सर्व काही जे काही मी खातो पितो सर्व हे ईश्वराची कृपा आहे असं म्हणून आपण त्याला त्याची भक्ती करणारा असा हा भक्त असतो. अशा तऱ्हेनं माझी भक्ती करणारा आणि माझं ध्यान करणारा अशा या भक्तांचा मी उद्धार करतो. एरवी इतर जर बाजारी पद्धतीने जर उपासना कोणी केली, 10 लाख रुपये दान दिलं आणि मोठा बोर्ड लावला, असं नाही. की जे मी केलेलं आहे प्रामाणिकपणाने केलं आहे, मनापासून केलेलं आहे, हे माझं नव्हे, हे आहे ते देणारच आहे असं मानणारा तो कृतज्ञ भावनेनं काम करत असतो. आपण उदाहरण सांगू शकतो की जे ईश्वरानं दिलं तेच आपण त्याला देतो, परत देतो. आपण कधी कधी चंद्रभागेत स्नानाला जातो आणि चंद्रभागेची पूजा करण्याकरता, त्याची उपासना करण्याकरता अर्घ्य सोडतो पाण्यामध्ये. काय देतो आपण त्याला काय साखर फुटाणे काही पेढे देत नाही, तर गंगेचंच जल घेऊन गंगेला अर्पण करतो. कारण ते गंगेनंच, त्या चंद्रभागेनंच आपल्याला एवढं आयुष्य दिलेलं आहे, आपल्या जीवनाचा उद्धार केलेला आहे. तर तिचंच कृतज्ञता व्यक्त करण्याकरता तिचेच थेंब घेऊन, तिचेच चंद्रभागेचे जे जल आहे त्यातले काही थेंब घेऊन आपण ते हात जोडून त्या गंगेलाच अर्पण करतो. त्या चंद्रभागेचं पाणी घ्यायचं आणि चंद्रभागेत द्यायचं, अशी ही भावना व्यक्त करणारा, असं करणारा असा हा माझा भक्त असतो. भक्तांचे आपण प्रकार पाहतो, त्यामध्ये या प्रकारचा एक भक्त आहे. आणखी एक प्रकार आहे की बाकी काम करत असेल, पण ते करता करता त्याचं सगळं लक्ष आणि मन, त्याची बुद्धी हे देवाकडे असते. हे आपलं काम चाललंय, काही ना काहीतरी आपण काही व्याख्यान देत आहोत, प्रवचन देत आहोत, आणखी कीर्तन करतो आहोत, काही व्याख्यानं देत आहोत, संभाषणं करतो आहोत. हे करताना हे करायचं ते ईश्वराच्या ठिकाणी मन लक्ष ठेवून करायचं. आणि त्यामुळं अशी जर
त्यांनी उपासना केली. हे जे अनेक भक्ताचे प्रकार आहेत, त्या सर्व भक्तांनी त्यामुळे ते माझ्या निश्चितपणे येतील, माझ्याशी एकरूप होतील आणि त्यांना मनशांती आणि मोक्ष मिळू शकेल. आता यानंतर हे सर्व प्रकार पाहिला, पण भक्ती पाहिली, पण त्यामध्ये हा जो भक्त शेवटी मोठा यशस्वी झाला या सगळ्या पद्धतीने आचरण केल्यानंतर तो नंतर कसा होतो, तर तो सर्व भूतहित म्हणजे सर्व प्राण्यांचं हित पाहणारा, कल्याण पाहणारा असा तो असतो. त्यामध्ये एक जो मूळ श्लोक आहे त्याचा मुद्दाम उल्लेख करणारे, संनियमी इंद्रियग्राम, इंद्रियांचं सेवन करून सर्वत्र समबुद्धी असणारा, समान बुद्धी असणारा, तर ते माझ्यापर्यंत येतात. आणि ते कसे असतात, सर्वभूत हितेला, सर्वांचं कल्याण हो, सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया. हा जो श्लोक आहे त्यात म्हटल्याप्रमाणे आपलं कल्याण नव्हे, आपल्या व्यक्तीचं कल्याण नव्हे, कुटुंबाचं नव्हे, राष्ट्राचं नाही, समाजाचं नव्हे, राज्याचं नाही, कोणाचं नव्हे, तर सर्वांचं कल्याण व्हावं समर्पण बुद्धीनं आणि सर्वांना समान लेखून आणि मनाचा संयम करून ज्या तऱ्हेने एखाद्याने जर आचरण केलं तर ते निश्चितपणे त्यांना फायदेशीर होतं. आपण शेवटचा श्लोक पाहणार आहोत. हाच विचार मांडलेला आहे की अशा तऱ्हेनं हे माझं जे अमृतास्पद, अमृतातही पैजा जिंके, अशा परत माझे हे माझं वाचन आहे, माझं शिकवण आहे, तर त्याची जो कोणी उपासना करतो, श्रद्धेपूर्वक करणारा, माझ्याशी एकरूप होण्याकरता प्रयत्न करणारा, तर ते माझी सर्वात प्रिय आहेत. भक्तास्ते मे प्रिया. आता मे प्रिया हा शब्द अनेक श्लोकात आलेला आहे. तर इथं शेवटी असं म्हणलं की हे जे अमृता समान असणारं आणि ज्याचं आचरण करण्यास सोपं असणारं, जे कोणी योग्य पद्धतीनं त्याची उपासना करतात, आचरण करतात आणि हे सगळं श्रद्धेपूर्वक करतात आणि माझ्यावर मन एकाग्र करतात, तर असे जे भक्त आहेत ते मला प्रिय असतात, माझी लाडकी असतात. तर या ठिकाणी आपण समारोप पाहतो, तर त्यामध्ये आपल्याला या गोष्टींचा उल्लेख करता येईल. आता या ठिकाणी आणखीन काही गोष्टींचा थोडासा उल्लेख करायचा आहे, तो आपण पुढल्या भागात पाहूया. की पुढला भाग जो 13वा अध्याय थोडासा अवघड वाटेल असा आहे, परंतु स्वतः गीताकारांनी, ज्ञानेश्वरांनी, माऊलींनी आणि गीता रहस्यकारांनी, लोकमान्य टिळकांनी तो इतका सोपा करून सांगितलेला आहे. ते शब्द जरा अवघड आहेत त्याचे. आदिदेव, आदिदैवत, अध्यात्म, एकदम आपल्याला ते कळत नाही काय आधी काय नाही काय, आधी नंतर काय हे कळतं. ते आपण 3ऱ्या अध्यायात आपण याचा अवकाश पाहणार आहोत. आज या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आपले मी ऋणनिर्देश करतो की आपल्यासारखे प्रतिसाद देणारे, प्रोत्साहन देणारे श्रोते मला लाभले, याचा मला विशेष आनंद वाटतो. त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांना त्याबद्दल मी आपल्या ऋणात राहू इच्छितो. पुन्हा एकदा आपण लवकरच भेटणार आहोत 13व्या अध्यायाच्या अभ्यासाकरता. तेव्हा आजच्या पुष्प ही जी मालिका, प्रवचन मालिका आहे, त्यातील हे एक पुष्प आपण पूर्ण करतो आहोत, समाप्ती करतो आहोत. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना धन्यवाद.